जनतेच्या समस्येच्या बातम्या. आदरणीय दिवंगत टी.एस. धोत्रे गुरुजी चषक सन 2026 भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचे नाथूनगर तालुका खेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न. सिद्धार्थ तरुण मंडळ नाथूनगर तालुका खेड या मंडळाच्या वतीनं मुंबई व कोकणात सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल भारतभर प्रसिद्ध असलेले नाथूनगरचे सुपुत्र टी.एस. धोत्रे गुरुजी यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून त्यांच्या नावाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे गेली 7 वर्षे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येत आहे. याबाबत त्यांची माहिती देताना नाथूनगरच्या सिद्धार्थ तरुण मंडळाचे विश्वस्त विजय धोत्रे, प्रशांत धोत्रे, अध्यक्ष पराग रुके, चेतन धोत्रे, उपाध्यक्ष खजिनदार निलेश धोत्रे, अमित मोरे, निषाद धोत्रे, सिद्धार्थ धोत्रे, अनिल मोरे, चंद्रमणी रुके, सुनील मोरे, महेंद्र धोत्रे, चंद्रकांतजी धोत्रे, मुंबई अध्यक्ष मंगेश धोत्रे, अरुण मोरे, संदेश धोत्रे, गंगाराम धोत्रे यांनी गुरुजींना आमच्या वतीनं ही आदरांजली आहे असे जाहीर केले. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. आदरणीय टी.एस. धोत्रे गुरुजी ह्या गावचे सुपुत्र, त्यांनी ह्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं राजकीय वर्चस्व आणि सामाजिक वर्चस्व हे त्यांनी राखून ठेवल्यामुळे आज हे आमच्या तरुण मंडळाने, सिद्धार्थ तरुण मंडळ नाथूनगर बौद्धवाडी ह्या मुलांनी त्या टी.एस. धोत्रेंच्या नावाने आज 7 वर्ष आम्ही कंटिन्यू हा चषक भरवत आहोत. ह्या चषकच्या मागचा उद्देश आमचा असाच आहे की ह्या माध्यमातून आम्हाला सामाजिक, धार्मिक कोणतेही कार्य करता येतील आणि ह्या कार्याचं पूर्ण श्रेय जर आम्हाला आज मुलांना भेटत असेल तर आमचे नात्याने पुतणे लागतात. आणि आज ते आमच्या गावातले एक सुपुत्र आहेत, प्रशांत रघुनाथ धोत्रे. आज त्यांच्या आशीर्वादामुळे हा भरघोसचा असा आम्हाला जो निधी मिळतो, पैसा मिळतो, तो त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं उपलब्ध होतो. आणि म्हणून आज आमच्या मुलांची पूर्णपणे ताकद निर्माण झालेली आहे की आम्ही वर्षातून एकदा चांगला कार्यक्रम करू शकतो. हे आज आम्ही सिद्ध तालुक्याला करून दिलेला आहे. आणि याच्या पुढे आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आमचे फाउंडर प्रशांत रघुनाथ धोत्रे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही सातत्याने पुढे चालू ठेवू आणि सामाजिक कार्य देखील आम्ही चांगल्या पद्धतीने साध्य करू, हे एवढं सांगतो आणि इथं थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. मी आताच आमचे चुलते आणि आमच्या ह्या मंडळाचे ॲक्च्युली मुख्य फाउंडर विजयजी धोत्रे यांनी सांगितल्याप्रमाणे की या आदरणीय टी.एस. धोत्रे गुरुजींच्या नावाने आम्ही जे हा चषक इथे निर्माण केला, त्याला आता हे 7वं वर्ष चालू आहे. ॲक्च्युली एक मागच्या वर्षी आम्ही केलं नाही, पण हे 7वं वर्ष चालू आहे. आम्ही सातत्य ठेवलेलं आहे आणि हे सातत्य केवळ आम्ही जरी त्यांना सपोर्ट करत असलो तर इथले जे स्थानिक आमच्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, उदाहरणार्थ पराग रुके, त्याच्यानंतर चेतन धोत्रे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर अमित मोरे खजिनदार, नंतर आमचे निलेशजी धोत्रे, हे अत्यंत म्हणजे हिशोबाचं जे काम म्हणता येईल. ही जी युनिटी आहे, ह्या युनिटीमध्ये महत्त्वाचा भाग आहे तो निलेशचा आहे. तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, चांगलं पार पाडतो. पैसा हा जो महत्त्वाचा विषय आहे तो अत्यंत हिशोबातच असतो आणि तो एक आहे. त्याच्यानंतर आमचा अमित मोरे झाला, चेतन धोत्रे झाला, त्याच्यानंतर निषाद धोत्रे, तो पण कार्यवाहक आहे इथे. तर अशा तऱ्हेने त्यांना सपोर्ट करणारी जी मुलं आहेत खाली, आमचे सर्व सभासद, ते देखील या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात. ही स्पर्धा म्हणजे चांगली संपन्न होईल असा सहभाग दर्शवतात. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथं आमचे आदरणीय विजयजी धोत्रे बोललो, सिद्धार्थ धोत्रे बोललो, त्याच्यानंतर अनिल मोरे, सुनील मोरे आणि आमचे चंद्रमणीजी रुके, हे तर दरवर्षी इथे असतात आणि आमच्या मुलांना त्यांच्या पाठीवर असा हात ठेवून की तुम्ही मुलांना चांगली कामं वर्षानुवर्ष करत राहा, असा त्यांचा आम्हाला आशीर्वाद असतो. त्याच्यानंतर महेंद्र धोत्रे, त्याच्यानंतर अरुण मोरे, त्याच्यानंतर संदेश धोत्रे, गंगाराम धोत्रे, मंगेश धोत्रे, आमचे मुंबईकर दादा चंद्रकांतजी धोत्रे, हे लोक ज्या ह्या मुलांना पाठीमागं आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की ही स्पर्धा आणि ह्या आमच्या आदरणीय टी.एस. धोत्रे गुरुजींचं नाव जे आहे ते ह्या नाथूनगरपुरतं मर्यादित न राहता, खेड तालुक्यात मर्यादित न राहता, अखंड रत्नागिरी जिल्ह्यात
किंबहुना महाराष्ट्रात त्यांचं हे नाव एक चांगल्या पद्धतीने जावं ही आमच्या या मंडळाची एक मनीषा आहे, इच्छा आहे आणि ती ही मुलांच्या थ्रू आणि ह्या आमच्या गावकऱ्यांच्या थ्रू पूर्ण होताना दिसत आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि इतर पंचक्रोशीला चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे. याच विविध कार्यक्रम मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज या सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्ही आज लाईटचं पण जे आमच्या गावामध्ये लाईट नाही आहे आणि तो आम्ही आज मला असं वाटतं लाईटचा सोलर ऊर्जाचा आम्ही हा उपक्रम राबवत आहेत. मला वाटतं 6 लाईट्स आम्ही आज 10 लाईट्स आज आम्ही याच मंडळाच्या माध्यमातून बसवणार आहोत. त्यामुळे आमच्या गावामध्ये प्रकाश निर्माण होणार आहे. त्याच उद्देशानं आम्ही ते म्हणतो ना, आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला प्रकाश द्याल. आम्ही हाच उपक्रम राबवून बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या तत्वावर चालू आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आज आमचं गाव, आमची मुलं आज प्रकाशमय झालेली आहेत आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून त्याने आपलं नाव लौकिक करावं, गावाचं नाव लौकिक करावं, तालुक्याचं नाव लौकिक करावं, जिल्ह्याचं, इव्हन रत्नागिरी जिल्हा नव्हे महाराष्ट्राचं नाव लौकिक करावं असा आमचा उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत आहेत, पुढेही करतील. आणि या उपक्रम राबवणाऱ्या सर्व मान्यवर मंडळा, पराग असतील, अध्यक्ष आहेत या मंडळाचे, त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या पाठीमागे जे सिनियर आमची मंडळी आहेत या गावचे स्थानिक मान्यवर मंडळी, त्यांचंही मी कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनीही अहोरात्र मेहनत घेऊन हा उपक्रम राबवण्यासाठी मुलांना सहकार्य केलेलं आहे आणि या उपक्रमात राबवणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींचे मी आभार आणि कौतुक करतो. इथेच थांबतो. जय भीम. जय